मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे। प्रत्येकाच्या घरात आपण भगवान विष्णूंची सेवा करतो। काही ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, तर काही ठिकाणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण चालू आहे। मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। यंदा 4 गुरुवार आलेले आहे। प्रत्येक गुरुवारी किंबहुना तुम्ही या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर काही माता लक्ष्मीच्या ज्या काही तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल। कुठल्या त्या सेवा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे काही गुरुवार आहे, गुरुवार म्हटलं तर अर्थात आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो, पण मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सुद्धा आवडतीचा महिना आहे। ह्या महिन्यात जर आपल्याकडनं भगवान विष्णूंची सेवा रोज घडली तर सोन्याहून पिवळं नाही काही, तर गुरुवारी पण करावी, कारण गुरुवारी आपण लक्ष्मी पूजन करत असतो। आता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे। त्याच्याच बरोबर तिची सुद्धा सेवा करायची आहे। काही उपाय आहे जे तुम्हाला करायचे आहे, ते कुठले? सगळ्यात आधी गुरुवार म्हटलं तर उंबऱ्याला हळदीचं लेपन आपण करत असतो। मला असं वाटतं ना, हळदीचं लेपन करणं याचा अर्थ काय? हळद घ्यायची, त्याच्यामध्ये म्हणजे 4-5 ड्रॉप गोमूत्राचे टाकायचे, गंगाजल असेल तर ते टाकावं, गुलाबजल असेल तर ते टाकावं, साधं पाणी टाकावं आणि सारवायचं। आधीच्या काळी शेणाने सारवायच्या किंवा जे काही गेरू होता त्याने आपण सारवायचो, तर हे तसंच करायचं असतं। सुशोभीकरण एवढं करत बसता की ते मेन सेवा राहते बाजूला आणि बाकीच असतं। उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं म्हणजे पूर्ण असा थर लावायचा, त्याच्यावर सुशोभीकरण माता लक्ष्मीला ते प्रिय आहे। पण त्याच्याच बरोबर ज्या घरात सगळ्यात आधी ज्या घरात स्त्रीचा मान सन्मान होतो ना, ते माता लक्ष्मीला प्रिय आहे। ज्या घरात तिची पूजा केली जाते, तिचं कौतुक केलं जातं, ते तिला जास्त प्रिय आहे। सुगंध वास प्रिय आहे, तिला स्वच्छता प्रिय आहे। आपण जेव्हा उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो, भले तुमचा कुठला पण उंबरा असो, आता आपण लगेच उंबरा बदलू शकत नाही, पण जसं आहे त्याच्यात आपण नक्की सेवा करू शकतो। छानपैकी सारवायचं आहे, रांगोळी काढायची आहे। त्याच्याबरोबर येतं दुसरं की आपण जेव्हा उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो, गुरुवार म्हटलं तर आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करत असतो, तर नक्कीच प्रत्येक गुरुवारी ते करायचं असतं। पण किंबहुना मार्गशीर्षच्या आणि ते खरं सांगते खूप चांगला अनुभव आहे त्याचा। कच्चं दूध न तापवलेलं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं असतं। आता आपण मांडणी करत असतो, मी तुम्हाला एक सांगायचं आहे, आता बऱ्याच महिलांना सत्यनारायण करतात गुरुवारी। आपण म्हणजे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5-11 आपण सत्यनारायण करू शकतो। आता 4 गुरुवार आले आहेत, तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी 3 सत्यनारायण करू शकता। म्हणजेच काय, माता लक्ष्मीची पण सेवा घडते, त्याच्याच बरोबर भगवान विष्णूंची पण सेवा घडते, जर तुमची इच्छा असेल तर। आता गुरुवार म्हटलं तर उपवास असतो आपला। उपवासाबद्दल पण बऱ्याच कमेंट्स आले की ताई मी प्रेग्नेंट आहे। बघा, जगाच्या पाठीवर तुम्ही प्रेग्नेंट आहात, बाळाची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे। 1 वर्ष उपवास नाही केला तरी चालेल, तुम्ही मांडणी करू शकता, तुम्ही पूजा करू शकता। उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग नाही। गुरुवारी किंबहुना कधीच आपण कोणाबद्दल निंदा नालस्ती करायची नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही। उपवास म्हणजे देवाच्या जवळ वास करतो आपण, त्या दिवशी फक्त सेवा करावी, नाम जप करावा, हे सुद्धा तुम्ही करू शकता। पण स्वतःच्या शरीराला त्रास होईल असं काही करू नका। ताई पहिला गुरुवार आमचा स्किप होणार आहे, तुम्ही दुसऱ्या गुरुवारी मांडणी करू शकता, किंवा दुसऱ्या गुरुवारी मासिक धर्म आला तर पहिला, तिसरा आणि चौथा असं करू शकता। एक तरी गुरुवार बऱ्याच महिलांचा जातोच, आता ते आपल्या काही हातात नाही आहे। त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण माता लक्ष्मीची मांडणी वगैरे करतो, पूजा अर्चा करतो, पोथी वाचतो, पण सेवा पण महत्वाची आहे। तुम्हाला काय काय सेवा करायची आहे? महालक्ष्मी अष्टकम खूप प्रभावी आणि खूप सुंदर सेवा आहे। तुम्ही 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता। त्याच्याबरोबर कुंकुमार्चन, श्री सूक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। अगदी ह्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल। बऱ्याच महिलांनी जर कोणाच्या अडचणी असेल, फायनान्शियल अडचणी असेल, त्यांनी सातत्य ठेवा। तुम्हाला श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन केलं किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, नमो नमः। आता कुंकुमार्चन कसं करायचं काही नव्याने सांगायची गरज नाही, पण तरी पण कुंकुमार्चन करताना माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, आपल्या कुळदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, जे काही असेल त्याच्यावर कुंकुमार्चन करा। ताई काहीच नाही आहे, लक्ष्मी स्वरूप एक सुपारी घ्या, त्या सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन करा। तुमच्याकडे जर दिवाळीच्या वेळेस आपण जी मूर्ती आणली होती माता लक्ष्मीची मातीची,
त्याच्यावर पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तेच कुंकू तुम्ही लगेच काढून वारंवार रोज तेच कुंकू तुम्ही वापरू शकता, की जेणेकरून त्या कुंकवाची ताकद सुद्धा वाढेल. तुम्ही ही सेवा करून बघा. आता ताई आम्हाला श्रीसुक्त म्हणता नाही येत, 16 वेळा श्रीसुक्त म्हणून तुम्ही करू शकता, नाहीतर 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः नमो नमः नमो नमः म्हणताना कुंकू अर्पण करायचं आहे, अर्चन करायचं आहे. ज्यांना महालक्ष्मीचे 108 नावं येत असेल, माहिती असेल, त्यांनी ते पठण करून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता मी कुंकुमार्चन श्रीसुक्तमने करते, मग तुम्हाला नव्याने श्रीसुक्तम पठण करायची गरज नाही. पण जे फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मंत्र जप करता, त्यांनी एकदा तरी आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्रम 3 वेळा पठण करा, 5 वेळा करा, 21 वेळा, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करा. खरं तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज विष्णू सहस्त्रनामावली पठण झालं पाहिजे. नाही शक्य होत तर तुम्ही श्रवण तरी करा. नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव बघायला मिळेल. आता हे करून तुम्हाला गडगंज मिळेल, तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं मला म्हणायचं नाही, पण भगवान विष्णू हे जगाचं पालन करतात. ते तुमच्या माझ्या अडचणी का सॉल्व्ह नाही करणार? आणि त्यांची सेवा करून, भगवान विष्णूची सेवा माता लक्ष्मीला प्रिय आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही, अष्टलक्ष्मी आहे. आपलं घर गोकुळासारखं आहे. आपले घरातले व्यक्ती सुखरूप आहे, त्यांच्या अडचणी कमी झाल्या आहे, घरात धनधान्याची कमतरता नाही, संतान प्राप्ती होते. बऱ्याच घरात गडगंज पैसा आहे पण त्यांना संतान प्राप्ती नाही, कारण संतान लक्ष्मी सुद्धा आहे. म्हणून 8 लक्ष्मींची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून ह्या सगळ्या सेवा करायच्या असतात. आणि सुख शांती सगळ्यात महत्वाचे, ती आपल्याला मिळण्यासाठी ह्या सगळ्या सेवा करायच्या असतात. आपण जेव्हा ह्या सेवा करतो आपल्याला किती शांतता वाटते, किती प्रसन्नता वाटते सांगा. डोक्यात 100 विचार जरी असले, जेव्हा ही सेवा करतो ना, खूप बरं वाटतं आपल्याला. आपलं लगेच विचार करण्याची पद्धत बदलते, आपलं मन फ्रेश होतं आणि जसा विचार करू त्याच पद्धतीने घटना घडत असतात, त्याच पद्धतीने गोष्टी सुद्धा घडत असतात. आता बघा, जसं तुम्हाला मी सांगितलं, अगदी तुम्ही श्रवण केलं विष्णू सहस्रनामावली तरीच चालेल, पण परमेश्वरासमोर बसून तुम्हाला काय म्हणायचं आहे? 1 वेळा श्रीसुक्तम म्हणा, 1 वेळा किंवा 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवारणव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणायचे. प्रत्येक गुरुवारी तुम्ही याला करायचं. आणि खरं सांगू का, तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज करा आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतो. आता विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. कुबेर मंत्र, ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम ओम ब्रीम श्रीम ब्रीम क्लीम श्रीम श्री वित्तेश्वराय नमः. नवारणव मंत्र, ओम ऐं ब्रीं क्लीम चामुंडाय विचे. 1 माळ श्री स्वामी समर्थ. खूप मोठी सेवा नाही आहे. ही सेवा करायला गेले तर फक्त 10 मिनिटं लागेल, पण ही सेवा करा. तुम्हाला काय अनुभव येतो ते बघा. तुम्ही ह्या मार्गशीर्षच्या संपूर्ण महिन्यामध्ये जर तुमच्याकडनं ही सेवा घडली आणि किंबहुना जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला दररोज, तर नक्कीच तुमच्या काही अडचणी आहेत त्या कमी होण्यास मदत होते. तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माता लक्ष्मीची मांडणी आपण करतो, त्याच दिवशी त्यांच्या शेजारी जर तुम्ही सत्यनारायण केलं, जर 4 गुरुवार असेल किंवा अगदी एखादा स्किप झाला 3 गुरुवार. आता तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपण 11 सत्यनारायण करू शकतो, 21 करू शकतो, 51 करू शकतो, 5 करू शकतो, 3 करू शकतो. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा. बघा, माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची सेवा घडते. खूप सुंदर सेवा तुमच्याकडनं घडणार आहे. आणि ज्या पद्धतीने श्रावण महिना महत्वाचा आहे, त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना तेवढाच पवित्र आणि महत्वाचा आहे. या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. जसं तुमच्या संसारिक कामं, संसारिक जबाबदाऱ्या पार पाडून, अगदी ताई श्रीसुक्तमचं पठण कधी करू शकतो, कुंकुमार्चन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही 1 पाऊल जर तुम्ही पुढे टाकलं तर नक्कीच तुमच्या सेवा घडता. आणि एकदा सेवेची गोडी लागली ही सेवा केली नाही तर आपल्याला करमत नाही, असं आहे ते. जे लोक सेवा करतात त्याला याचा अनुभव आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.